दरम्यान नागपूरमधल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ मित्रपक्षाला देऊ नका असा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मित्रपक्षाला जागा दिली तर महाविकास आघाडीचे नुकसान होईल अशी भावना नागपूरच्या काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे। सर्वांची एक इच्छा आहे की 2014 मध्ये ज्या पद्धतीमध्ये विकास भवनने या नागपूर शहराची कमान सांभाळली आणि सातत्याने तेव्हा आउटगोइंग सुरू होतं आणि मोजकेशे कार्यकर्ते मोजकेशे नेते हे विकास भवनच्या सोबत खांद्याला खांद्या लावून सर्व लोकांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम केलं। तर तोच धागा ठेवून आम्हाला सोबत एवढीच विनंती आहे की आपण तिकिटाचं वाटप करताना अशाच कार्यकर्ता किंवा नेत्याचं चयन केलं पाहिजे की ज्यांनी 2014 पासून या सर्व विपरीत परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही, काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली, काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये ज्यांनी भाग घेतला, ज्यांनी स्वतःवर केसेस लावून घेतला, या कार्यकर्त्यांचा तशा नेत्यांचा आपण विचार करावा। हिंदी सायडर मध्ये आपल्या काँग्रेसच्या काही वाईट नाही आहे। पूर्व नागपूर मध्ये कमीत कमी 1 लाखाच्या जवळ हिंदी सायडर आहे। तर त्या हिंदी सायडर मध्ये आपले काँग्रेसचे कार्यकर्तागण कमी आहे। आपल्याकडे केटा कॉलनी, देशपांडे लेआउट, वर्धमान नगर या परिसरामध्ये बूथ लावण्यासाठी सुद्धा आपल्या जेवढे कार्यकर्ता नाही त्या एरियामध्ये। म्हणून आपल्याला त्यांच्याकडे भी लक्ष द्यावं लागेल, त्यांना पण आपल्या संघटनेमध्ये जोडावं लागेल, आपल्या पक्षामध्ये जोडावं लागेल। तेव्हा कुठे आपण हा आपला पूर्व नागपूर इथं जिंकून आणू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।